नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ प्रतिभावंत लेखक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 28. पुन्हा ती पडवीतल्या झोपाळ्यावर आली होती. काकांना भेटून यावं असं तिच्या मनात येत होतं. गोठ्याच्या बाजूला ती जाऊन आली. कोठे दिसत नव्हते. नवरा त्यांना भेटून आला हे समजलं तेव्हा तिला बरं वाटलं. पण त्या प्रसंगांचं वर्णन ऐकताच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. गोठ्याच्या पडवीत कूड बांधून काकांनी स्वतःकरता खोली तयार केली होती. त्यांचे दोन्ही पाय फुलून निघाले होते. त्यांना पाहिला तो गोठ्यात गेला. ढुंगणावर फरफडत काका बाहेर येऊ लागले. त्यानं लांबून खून केली आणि त्यांना थांबवलं. काकाने हात जोडले आणि जमिनीवर डोकं टेकलं. तो जवळ जाऊ लागला तेव्हा ते ओरडले, जवळ येऊ नको, हा रोग वाईट आहे. त्यांच्या बोलण्याकडे त्यानं लक्ष दिलं नाही. त्यांच्या पायाला हात लावून त्यानं नमस्कार केला. काकांना ते आवडलं नाही. ते कळवळून बोलले, हे काय नमस्कार आम्ही करायचा? संसार करून नामहरीला राहिलास. कुठं तू कुठं आम्ही? बोलता बोलता ते रडू लागले आणि एकदम दचकले. त्यांचा पाय हातात घेऊन तो निरीक्षण करीत होता. हात काय लावतोस? हा रोग वाईट आहे. काका पुन्हा म्हणाले, इसब आहे. खरंच? काकांना परमेश्वर भेटल्यागत आनंद झाला. 8 दिवसात जाईल. ती बातमी गावभर पसरली. काकांना महारोग झाला आहे असा सगळ्यांचा समज होता. काकांना सगळी हकीकत सांगावी असं तिच्या मनात होतं. ते आपली वाट पाहत असतील. तालुक्याला काय घडलं ते जाणून घेण्याची निदान त्यांना तरी इच्छा असेल. कोणाचं लक्ष नाही असं पाहून ती जाणार होती. पण रोगाचं नाव कळलं तेव्हा ती विचारात पडली. इसबाचं निदान कानावर आलं तरी तिची हिंमत होईना. होडीतून उतरल्यावर तिनं मुलग्याला एकदा पाहिलं. त्यानंतर तो कुठे नाहीसा झाला. तो दुपारच्या पंक्तीला आला. जेवून लगेच बाहेर गेला. आपण होऊन त्याला बोलायचं नाही असं तिनं ठरवलं होतं. संध्याकाळी तिला तो शोधित आला. तिच्याजवळ येऊन बसला. त्याच्याकडे पाहून ती हसली. वडिलांना भेटलास? भेटलो म्हणजे पाहिलं त्यांना. मी तुमचा थोरला मुलगा म्हणून सांगायचं? जरा वेळ त्यांच्या बाजूला उभा होतो. ते काही बोलत नाहीत. एवढं बोलून त्यानं काखेतलं वर्तमानपत्र काढलं आणि तिच्यासमोर धरलं. काय आहे हे वाच ना. मोठ्या अक्षरात जाहिरात आली होती. फालतू औषध घेऊ नका. पाण्यात पैसा लुटू नका. मूळ व्याधीचा कर्दनकाळ रामबाण. एकदा घ्या आणि मुक्त व्हा. मुळी सापडली. आई, तू फार कष्ट केलेस. आता काळजी करू नकोस. मी आहे. तू काय करणार? काका अर्धा भाग मला देणार आहेत. कबूल करून नाही म्हटली तर? मुळी माझ्या हातात आहे. ती कोणाला कळणार नाही. शोध लागला तेव्हा मोन्या मारायला उठला. ती काही बोलली नाही. एक सुस्कारा टाकून विचार करत बसली. तिला धीर देण्याकरता तो पुन्हा म्हणाला, आत्ता काळजी करू नकोस. तो पळून गेला ते तुम्हाला केव्हा कळलं? दुसऱ्या दिवशी. थोरल्या बाई किती दिवस आजारी आहेत? तू नरवणकराकडे नोकरी धरलीस हे कळलं त्या दिवशी त्याने अंथरूण धरलं. आई, आता हे सगळं विसर. पैसा मिळू लागला की आपण वेगळे राहू. मला आता कशाची इच्छा राहिली नाही. कसली काळजी करतेस? परवापासून मॅट्रिकची परीक्षा आहे. त्याचा विषय घरात कोणाजवळ काढू नकोस. इकडे काही कळलं? त्या बाईला दिवस गेले ना. त्याच्यामुळं मला मात्र लग्न करावं लागणार आहे. म्हणजे विषयाची आणखी परीक्षा घ्यायची नाही असं काका म्हणतात. तीच मुलगी? हो. मी सगळा विचार केला आणि लग्न करण्यात शहाणपण आहे असं ठरवलं. तू एक बघ, कर्ज कोणीही केलं तरी सामायिक आहे.
शिवाय तालुक्याचं प्रकरण झाल्यामुळं मुलगी सांगून येणार नाही असं काका म्हणत होते. म्हणजे तू लग्न करणार? अगो, पण आता मला पैसा मिळणार आहे. आत्तापर्यंत 3 ऑर्डरी सुद्धा आल्या. मला बरं वाटेल असा वागणार आहेस का? हो. मग शपथ घे, पैसा हातात पडायला लागल्याशिवाय लग्न करणार नाही. आधी सांगितलं असतंस तर घेतली असती. सगळी ठरवाठरवी झालीय. मोर सुद्धा ठरलाय. चालता हो, माझ्यासमोर उभा राहू नकोस. इतक्या चमत्कारिक आवाजात ती बोलली. तो अलगद उठला आणि चालता झाला. आज लखनौचा दीर यायचा होता. 4 दिवस राहून भावाला तो तीर्थयात्रा येणार होता. दुसऱ्या दिवशीच्या गावभोजनाची घरात धावाधाव चालू होती. आदल्या दिवशी नवरा थोरलीला आणि काकांना भेटला. त्यानंतर ओटीवरच्या झोपाळ्यावर बसला. तो कारणाशिवाय उठला नव्हता. त्याच्याकरता केळी, म्हाळुंग, पेरू, पपनस मिळतील ती फळं भाऊ जमवीत होते. त्याच्या मंत्रानं थोरलीची फीट गेली. काकांना तो मंत्रला तीर्थ देतो याची घरोघरी चर्चा चालली होती. आसपासची माणसं औषधाकरता खेपा टाकीत होती. त्यानं आपल्याकडे पायदूळ झाडावी म्हणून बोलावणी येत होती. भाऊ भाऊजही त्यांना परस्पर वाटेला लावित होते. होळीत झालेली त्याची सर्दी गेली असं तिनं ऐकलं आणि तिचा जीव भांड्यात पडला. ती आली, त्याला 24 तास लोटले होते. अजून जावा तिच्याजवळ बोलल्या नव्हत्या. आपण होऊन बोलायला जावं अशी उमेद तिला नव्हती. काहीतरी निमित्त काढून जावा भांड्याला सुरुवात करतील हा तिचा अंदाज मात्र खोटा ठरला. ती 2 घास खाई आणि झोपाळ्यावर येऊन बसे. अनोळखी माणसासारखी घरात वावरत होती. तिच्या त्या वावरण्यात कोणी व्यत्यय आणत नव्हतं. काकांना ती अजून भेटली नव्हती. आदल्या दिवशीचा तिचा उत्साह आता ओसरला. त्यांना भेटून अखेरीस रडारडीच करायची. ते स्वतः इतके पोळले होते. आपली कहाणी ऐकण्याची इच्छा, उत्साह त्यांना असेल का? थोरलीचे पाय चिपीत दिवसभर बसावं असं तिला वाटे. नाहीतरी तिच्या सेवेला एक बाई ठेवलेली होती. तिचं पडेल ते काम करण्याची तिची इच्छा होती. पण आपल्या नोकरीमुळे तिनं अंतरून धरलं हे कळलं आणि तिचे विचार जागच्या जागी गारटले. मुलग्यानं ती बातमी इतक्या सहज सांगितली. आपल्या आईवर एक किटाळ आला आहे याची त्याला जाणीवही नव्हती. उद्या एव्हाना मुलग्याची परीक्षा सुरू झालेली असेल ह्या एका विचारात ती घडून गेली होती. आपल्या ग्रहयोगांचं तिला आश्चर्य वाटत होतं. सारं घर लखनौवाल्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलं होतं. गाव भोजनाची तयारी करत होतं आणि ती दुसऱ्याच विवंचनेत. त्या घराशी तिने कधीच समरस होऊ नये असं तर विधी लिखत नव्हतं. नवऱ्याजवळ खरोखरच मंत्रसामर्थ्य आहे का? थोरलीची फीट उतरली तेव्हापासून ती हा विचार करत होती. लखनौच्या जावेला मुलग्याच्या परीक्षेकरता त्यानं नेम सांगितला. एवढा धर्मलंड दीर, तो सुद्धा त्याच्यापुढे मान दुखवतो. अंगात तसंच काही असल्याशिवाय हे कसं शक्य आहे? थोरलीची फीट आपसूक उतरली असावी. नवऱ्यावर त्याचं श्रेय लादलं जात आहे हा आपला समज खोटा असावा असं ती स्वतःला सांगत होती. खरं खोटं काही असो, नवऱ्यानं स्वतःच्या मुलग्याकरता निदानीची प्रार्थना तरी का करू नये? नुकसान तर काही होणार नाही. आजच्या दिवसात नवऱ्याला कसंही करून गाठायचं आणि आपलं मागणं त्याच्यापुढं ठेवायचं असं ती योजित होती. पण तो झोपाळा सोडित नव्हता. त्याला केव्हा गाठता येईल ह्याचा विचार ती करू लागली आणि अशी एकच वेळ आहे हे तिच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच्यावर पाळत ठेवायचे असं तिने ठरवलं. त्याच्या मागून ती विहिरीवर जाणार होती. तो बोलणार नाही. खांदे धरून त्याला ती हलवणार होती आणि विचारणार होती, संसार कोणी वाढवला? इतके दिवस लक्ष दिलं नाहीत याची तुम्हाला क्षमा करीत आहे. आज तुमच्या मुलग्याची परीक्षा आहे. त्याच्याकरता देवाजवळ नाक धरून बसत असाल तर. धाकट्या मुलीने तिला जोरानं हलवलं तेव्हा तिची समाधी उतरली. काकूने तिचा धारवाडी परकर पुन्हा नव्यासारखा केला होता. दांदोट्यांचे सांदे सुद्धा दिसत नव्हते. 2 वर्षांपूर्वी सगळे भकास असेच जमले होते आणि त्याच्या येण्याविषयी चर्चा करत होते. आज झोपाळ्यावर दिराच्या जागी तो बसला होता.
लखनौवाला आराम खुर्चीत पहुडला होता. बाळंतपणीच्या खोलीतून ती ओटीवरची बैठक पाहत होती. भुंड्या हाताचं टोक तो खाजवीत होता. लखनौवाला इंग्लंडच्या गमती सांगत होता. मुलगा ICH झाल्यावर त्याला पगार किती मिळेल, त्याला काम कसलं करावं लागेल हे त्यानं सांगितलं आणि इंग्लंडहून आलेले फोटो त्याच्याकडे दिले. सगळा आनंदी आनंद होता. खिडकीपासून ती बाजूला झाली आणि घडवंचीवर येऊन बसली. देवघरातील लांबण दिवा पूर्वीसारखाच जळत होता. तिनं डोळे मिटले आणि हात जोडून प्रार्थना केली. माझ्या हातून कसलंही पाप घडलं नाही याला तू साक्षी आहेस. त्याला बुद्धी चांगली दे. परीक्षेला जाताना देवाला नमस्कार कर सांगायला कोणी नाही. त्याच्या वाटेचा मीच करते. बराच वेळ ती हात जोडून बसली होती. थोरली मुलगी तिच्याकडे धावत आली तेव्हा तिनं डोळे उघडले. एक विलक्षण बातमी घेऊन ती आली होती. लखनौचा दीर तिच्या मुलग्याला भेटून आला होता. तो खुशाल होता. खूप अभ्यास करीत होता. देवानं आपली प्रार्थना ऐकली असं तिला वाटलं. ती उठून पुन्हा खिडकीपाशी आली. ओटीवर अजून तोच विषय चालला होता. दीर आपण होऊन त्याला भेटायला गेला, पण अक्षरानंही मुलगा त्याच्याजवळ बोलला नाही. जरा वेळ बसून बाहेर चालता झाला. ऐकता ऐकता तिच्या लक्षात आलं मुलग्याचा विषय हे निमित्त होतं. कृष्णाताईच्या घरी खरोखरच काय घडलं हा चर्चेचा विषय होता. त्या बाईला दिवस गेले याला पुरावा काय, आणि गेले असले तरी तो त्याला जबाबदार आहे याला पुरावा काय. त्या बाईकडे आणखी कोणी कशावरून झक मारली नसेल. लखनौवाल्याच्या प्रश्नांना कोणाजवळ उत्तर नव्हतं. काही असलं तरी तो तिच्याकडे झोपायला जात होता ही गोष्ट वादातीत होती. त्या ठिकाणी आक्षेपार्ह गोष्टी घडल्या असाव्यात यालाही लखनौवाल्याची हरकत नव्हती. पण त्याला आणखी काही शंका होत्या. अभ्यास टाकून पुतण्यावर हा प्रसंग का आला. भावजय नरवणकराकडे जाऊ लागली. त्याचे हाय खाऊन थोरीनं अंथरून धरलं तरी घरचे लोक गप्प का बसले. त्याहीपेक्षा तालुक्याला तो पैसे पाठवायला तयार असताना घरच्यांनी वेळीच ह्या हकीकती त्याला का कळवल्या नाहीत. त्याचा नेहमीचा अवतार आता बाहेर आला होता. भावांच्या तोंडावर तो फटफट प्रश्न फेकीत होता. मुखस्तंभासारखे ते बसून होते. अखेरीस मधला म्हणाला, ह्या प्रश्नांचा किती किस पडला तरी हाती काही लागायचं नाही. झाल्या गोष्टीवर पडदा टाकावा आणि वहिनीच्या इच्छेप्रमाणे तिला शुद्ध करून घ्यावं हे उत्तम. ह्यापुढं तिनं नीट वागावं म्हणजे झालं. हे ऐकताना तिचं रक्त तापत होतं. लखनौचा दीर काहीतरी बोलेल, त्यांना प्रतिप्रश्न करील म्हणून आशेनं ती वाट पाहत होती. तिनं नीट वागायचं म्हणजे कसं. तालुक्याला ती काय वावगं वागली. पण लखनौचा दीर गप्प होता. एका दीरानं मुठ्ठी जांभई दिली आणि तो प्रश्न तसाच लोंबकळत राहून बैठक उठायची वेळ आली. क्षणाक्षणाला तिचा भडका वाढत होता. झोपायला जाण्याकरता दीर उठले तेव्हा ती खिडकीतून किंचाळली, अशी मेहरबानी नको. मी काय केलं त्याची शहानिशा होऊ दे. कोण ते. मधला दीर ओरडला आणि सगळे भाऊ धावत आत आले. आई म्हणून मुलीनं तिच्या तोंडावर हात ठेवला, पण त्याला उशीर झाला. तिचं बोलायचं ते बोलून झालं होतं. एक तारीसारखं तिचं अंग कापत होतं. दीर बाल्तिनीच्या खोलीत धावत आले. त्या अगोदरच ती खाली कोसळली होती. पहाटे खाली तिला जाग आली. परीक्षेचा दिवस आहे हे लक्षात येताच खडबडून ती उभी राहिली आणि चालू लागली. झेप्पा जाऊ लागल्या तेव्हा खाली बसली. उशागती आल्याच्या रसाची वाटी पडली होती. त्यात डोंगळे भुळबुळत होते. बाजूला फोडलेला कांदा पडला होता. रात्री बराच प्रकार झाला दिसत होता. तिनं मुलीला हलवलं. घाबरून ती उठली आणि तिच्याकडे गेली. काही नाही, मला जरा सोबत कर. अंग धुवून देवांशी बसणार आहे. आंघोळ कसली करतेस. रात्री 2 तास बेशुद्ध होतीस. आता काही होत नाही. उठलीस तर काकूला हाक मारेन. मला लक्ष ठेवायला सांगितलंय. मुलीने तिला अंथरुणावर आडवं केलं आणि झोपायला सांगितलं. शुद्ध करून घेण्याचं पुढं काही ठरलं का गो. तू शुद्धीवर आलीस का आई.
बेशुद्ध माणूस तुला ओळखत नाही वाटतं. आता मला चांगलं बरं वाटतंय. काकूला म्हणावं शुद्ध करून घ्यायला माझी हरकत नाही. सांगेन तू झोप. फक्त आधी शहानिशा झाली पाहिजे. मी नरवणकराकडे नोकरी का धरली त्याच्या आधी चौकशी करा आणि मग मला शुद्ध करा. आई, रात्री तुझी काय अवस्था झाली होती आठवतं का? ओरडले त्यानंतरचं काही आठवत नाही. दंगा करत होतीस. काकांनी घट्ट धरून ठेवली तेव्हा आवरलीस. भावजी इथे आले होते. मग तोंडात फेस येत होता. तांब्यावर पाणी डोक्यावर ओतली तेव्हा शुद्धीवर आलीस. बसली होऊन तिनं केस रापून पाहिले, अजून ओले होते. झोप ना. मुलीचा लकडा चालूच होता. असं काय करतेस, केस तरी सोडू देत. वेणी सोडता सोडता ती बोलली. मुलीनं तिला पुन्हा आडवं केलं. डोळे मिटून ती देवाचे नाव घेऊ लागली. डोळे किलकिले करून तिनं पाहिलं. चांगलं उजाडलं होतं. डोळे चोळी ती बसली. पोपळीच्या शेंड्यावरून ऊन लकाकताना तिच्या दृष्टीस पडली. हा रांडेच्या करीत ती उभी राहिली. पहाटे ती आडवी झाली आणि लगेच तिला गाढ झोप लागली. केस बांधून ती अंथरूण गुंडाळू लागली. अंथरुणाची शेवटची गुंडाळी करताना तिला परीक्षेची आठवण झाली. देवाकडे तोंड करून तिनं हात जोडले आणि अंथरूण ठेवण्याकरता उठली. केव्हा उठलीस? तिच्या हातातील वळकटी घेत मुलीने विचारलं. मला उठवायचं नाही का? एकदा उठवून गेले. तुझा पुन्हा डोळा लागला. वाईट काय झालं? आता बरं वाटेल बघ. बरं काय वाटेल? सगळ्यांचे अंगधुनी झाले असतील. मी आपली पारोशी. कोणी काही म्हणणार नाही. काल बेशुद्ध पडलीस ते गाडी माणसापासून सगळ्यांना माहीत आहे. एवढं म्हणून तिचा हात ती धरू लागली. तो बाजूला करून ती खोली बाहेर आली. 2 पावलं तिनं टाकली नाही तोच अंगावर डोंगर कोसळावा तसं तिला झालं. समोर नवरा उभा होता. दोघांची नजरानजर झाली. ती शहारली. नजर फिरवून मागे फिरण्याचा विचार करू लागली. तोच त्यानं विचारलं, कसं आहे आता? आल्यापासून तिच्याजवळ असं तो प्रथमच बोलत होता. ती गोंधळली. छातीत धडधडलं. आदल्या रात्रीसारखी भोवळ येत आहे असं तिला वाटलं. बेभान अवस्थेत ती खोलीत आली आणि जीव घेऊन घडवंचीवर बसली. मिटलेल्या डोळ्यांपुढून त्याची नपुंसक नजर हलत नव्हती. त्याचं आपलं देणं घेणं काही उरलं नाही असंच ती नजर जणू तिला बजावीत होती. त्याच्या प्रश्नाला आपण उत्तर दिलं नाही याचं स्मरण तिला झालं. आदल्या दिवसापासून त्याला ती एकटा गाठण्याचा प्रयत्न करत होती. तिला कितीतरी गोष्टी विचारायच्या होत्या. जाब विचारायचे होते. आपल्या पायाने तो चालत आला आणि तिने वेंदळ्यासारखी संधी गमावली. तिला आश्चर्य वाटत होतं. त्यानं हा प्रश्न विचारला तरी कसा? थोरलीप्रमाणे आपल्याकरताही तो मंत्र म्हणत होता की काय? मुलगी तिला उठवू लागली. बरं नाही का वाटत तुला? तुझे वडील कुठं आहेत? ते गेले. मीच त्यांना उत्तर दिलं. मग काय म्हणाले? काही बोलले नाहीत. तोंड धुवायला चल. तोंड लपवीत ती खोली बाहेर पडली आणि तोंड धुवून परत आली. जावा तिच्याकडे पाहत होत्या. मुकाट्यानं ती वेणी घालायला बसली. मधली जाऊ तिच्याकडे आली. भाऊजी तब्येतीची चौकशी करीत होते ना? हो हो. मग खोलीत चालत्या काय झालात? आधी ते बिचारे कोणाजवळ बोलत नाहीत. गाव भोजन आटोपलं आणि जावा तीर्थयात्रेच्या तयारीला लागल्या. त्या संध्याकाळी थोरली घाबरली. अंगाला घाम सुटला आणि घरात निराळीच धावाधाव सुरू झाली. जरा वेळानं ती शुद्धीवर आली आणि लखनौवाल्याला हाका मारू लागली. तिच्या तोंडाशी कान नेऊन तो ऐकू लागला. बोलता बोलता ती रडू लागली. आम्ही जाऊ काही नको? तुझी परवानगी नसेल तर जात नाही. लखनौवाला तिला विचारत होता. माझी कसली परवानगी मागतो आहेस? त्याला काशीला घेऊन जा.
गावाला मावंद घाला, एकच इच्छा आहे. बोल ना वहिनी, आमच्या कातड्याचे जोड करून तुला दिले तरी तुझे उपकार फिटायचे नाहीत. झुपडीच्या जागी हे घर उभं राहिलं, सगळं तुझ्या आशीर्वादानं झालं. काय हवं आहे? त्याच्या पायावर डोकं ठेवायची इच्छा आहे. वेड्यासारखं काय बोलतेस? तो मामंजीच्या जागी आहे. लखनौवाल्यानं त्याला पाय पुढं करण्यास सांगितलं. तो चाचरू लागला. पायांना नुसता हात लाव, डोकं नाही ठेवायचं. बरं. त्यानं पाय पुढे केला. तिनं हात लावला आणि त्यानं झटकन पाय मागं घेतले. पुन्हा येशील तेव्हा जागेवर नसेन. कसं बसं एवढं ती बोलली आणि तिला पुन्हा उमाळा आला. लखनौवाला तिला धीर देऊ लागला. वहिनी, आता शांत राहिलं पाहिजेस. काय कमी आहे तुला? सगळ्यांचे संस्कार व्यवस्थित झाले. हा तुला भेटेल की नाही शंका होती, तोही भेटला. स्वस्थ पडून राहा आणि देवाचं नाव घे. तुझ्या आयुष्यात मरणाला अंघोळी पलीकडे काही महत्त्व उरलं आहे का? मी कुठं काय म्हणते, सगळे माझ्याकरता खपताहेत. माझं सोनं झालं. माझ्या मुलाचं पत्र केव्हा आलं होतं? दर आठवड्याला येतं. तुला काल फोटो नाही का दाखवले? समयीची ज्योत मंद व्हावी तसा तिचा जीव आक्रसत होता. कोणत्याही क्षणी ती प्राण सोडील असं होतं. तुला काही दान करायचं आहे का? लखनौवाल्यानं तिला विचारलं. गोशत, ती एवढंच बोलली. पुढं बोलायची शक्ती तिला राहिली नाही. मधल्या भावानं तिथल्या तिथे गोशतचं उदक सोडलं. ते विलक्षण दृश्य पाहत ती उभी होती. थोरलीला इतकं निरखून तिनं आल्यापासून पाहिलं नव्हतं. आज कोणी काही म्हणो, तिला डोळे भरून पाहायचं हेच असंच तिनं ठरवलं. जावाना खेटून ती उभी होती. भावाने सगळ्या बाजूने आधार देऊन थोरलीला बसलं केलं होतं. निष्प्राप डोळ्याने ती सभोवती पाहत होती. जरा वेळानं ती आडवी झाली. डोक्यावरचा पदर घसरून खाली आला. टाळूवर टक्कल पडलं होतं. भोवतालचे पिकलेले केस लांब वाढले होते. बरेच दिवसात तिचं वपन झालेलं दिसत नव्हतं. म्हणत तिनं जबडा उघडला. लखनौवाल्यानं तिला मांडी दिली आणि गंगेचं पाणी तिच्या तोंडात टाकलं. ते एका बाजूनं बाहेर पडलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.